नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. खूप सोपी रांगोळी आहे बघा. एक सर्कल काढून घेतलेला आहे आणि बाजूने आपण 2 मोर काढणार आहोत. आता ही रांगोळी तुम्ही हळदी कुंकवाला सुद्धा काढू शकता. खूप सोपी आहे. दोन्ही बाजूने फक्त हाफ एस काढून घेऊन मोराचा आकार द्यायचा आहे. मोराचा आकार देण्याची पद्धत पण अतिशय सोपी आहे. अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. ज्यांना काढता येत नाही रांगोळी, त्यांनी जरी व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर नक्कीच ही रांगोळी काढता येईल. खूप सुंदर आहे बघा रांगोळी. आता दोन्ही बाजूने मी मोराचे आकार देऊन घेतले आहे. नंतर जो मोराच्या डोक्यावरती एक आपण फूल काढणार आहोत. फूल काढण्याची पद्धत पण सोपी आहे. अगदी डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि त्याला काडीच्या साहाय्याने एक आकार देऊन घ्यायचा आहे. मधला जो जे सर्कल काढलं ते व्यवस्थित मी करून घेतला बघा. आता पण दोन्ही बाजूनी सुद्धा मोराच्या फुलं काढून घेणार आहोत. मध्ये मी एक रंग भरून घेतला आहे. निळा पण आकाशी रंग मी मोरामध्ये भरून घेतला आहे. आता दोन्ही साईडनी मोराच्या फुलं काढून घेतले, त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आलेला आहे रांगोळीला. बघा मध्ये मी एक कलर भरून घेतलेला आहे, आकाशी रंग, थोडंसं निळा आकाशी रंग मी भरून घेतलेला आहे. खूप सुंदर आहे बघा रांगोळी. अगदी झटपट होणारी आहे. अगदी तुम्हाला काढता येत नसेल तर ही रांगोळी व्यवस्थित बघून काढली तरी पण तुम्हाला नक्कीच ही रांगोळी काढता येईल. मध्ये मी एक स्वस्तिक काढून घेतलेलं आहे बघा. हळदी कुंकवाचा पण रंग मी भरलेले आहेत. तर हळदी कुंकवासाठी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. मोराच्या मानेवरती एक पॅच काढलेला आहे, त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आला आहे बघा मोराला. आता जे दोन्ही बाजूने मी मोराचे पीस काढलेले आहेत त्यामध्ये पण रंग भरून घेतला आहे. पहिल्या सुरुवातीला आपण हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. व्यवस्थित दोन्ही पिसांमध्ये मी हिरवा रंग भरून घेतला आहे. आता आपण याला एक मोराच्या पिसाचा आकार देणार आहोत काडीच्या साहाय्याने. मध्ये ऑरेंज कलर आणि नंतर चमच्याने व्यवस्थित आकार घेऊन वरती मग निळा कलर त्यावरती टाकलेला आहे. आता फुलांमध्येही मी हळदी कुंकवाचेच रंग भरले आहेत. हळदी कुंकवासाठी सुद्धा ही रांगोळी किंवा डेली काढण्यासाठी पण सोपी आहे. अगदी झटपट होणारी आहे. फ्री हँड रांगोळी आहे. आपण कोणतेही आकार काढले तरी खूप सुंदर दिसतात. बघा मी या फुलांमध्ये रंग भरून घेतलेला आहे. आणि तुम्हाला माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की बघत जा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. मी अशाच नवनवीन रांगोळ्या माझ्या चॅनलवर टाकत असते. नक्की माझ्या चॅनलला भेट द्या एकदा आणि असेच पुढील भागात भेटूया नवीन रांगोळीसाठी. धन्यवाद.